बाळूमामाच्या नावाने। नमस्कार मंडळी, राम राम। पण तीर्थक्षेत्र कोथरूड म्हणजे हासूरमधून नदीच्या पलीकडे 5 मिनिटाचा वाट वाटत आमच्या दादाच्या रील चालू आहेत बघा। त्याने पण गाडी साईडला गेली आणि स्माइल दिली मला। मी नमस्कार मला डायरेक्ट बाळूमामाला नमस्कार केला। लय भारी वाटलं राव कोथरूड। बाळूमामाच्या गजरात मी नाचलो हे मला पण समजलं नाही। म्हणजे बाळूमामाचा आशीर्वाद असला जर आपल्याला कोणती गोष्ट मिळत नसली तर नक्की मिळते हो। म्हणून तर लोकांची एवढी भक्ती आहे की राव। त्या माऊलीने 100 रुपये दिले आमच्या पोरग्याला। माझा चांगला म्हणल्यावर मी बसलो मांडीवर त्यांच्या। त्या माऊलीच्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण होत आहेत की राव। हेच बाळूमामाला माझं मागणं आहे हो। बाळूमामाला भक्ती पण असते आणि थोडा लोभ सुद्धा असतो। लोभ म्हणजे काय, आपल्या घरातल्या लोकांचं चांगलं होते हेच असते मागणं हो। बाळूमामाला माझं हेच मागणं आहे, चांगल्या लोकांचं पण चांगलं कर आणि वाईट लोकांच्या घरच्यांचं तर चांगलं कर आणि त्याचं पण कर चांगलं आणि त्यांना चांगलं वागायला। हा सगळा मनाचाच खेळ आहे सोडा।
बाळूमामाच्या नावानं चांगबल बाळूमामाच्या नावानं चांगबल काय सांगायचं तुम्हाला? बाळूमामा एवढं संकट दूर कर हा सांगितलं की तुम्हाला काय सांगायचं? तेच की बाळूमामा सगळ्यांची संकट दूर करून कोथरी या गावाला मांडलंच पाहिजे, कारण बाळूमामांचा जयघोष कोण अंगावर काटाच मारतो की राव. भारी भक्तांचं माहेरघर म्हणजेच कोथरी वाटते राव. ही बाळूमामांची कोथरी भक्तांची गर्दी बघाय कशी भारी दिसते की राव. लोकांना भक्तीने भरलेलं वातावरण काही बाळूमामाच्या नावानं सगळं गाव उजळले असं वाटते राव. चिमुकली बाळ, ही महिला, ही मोठी पुरुष आणि ही कोथरीची अन्नछत्र म्हणजे भक्तीचा महासागरच की राव. हीच आमच्या कोथरी गावात दिलं, हीच आनंद वाटतो या आपल्या भागात. आणि प्रत्येक अमावस्येला अन्नछत्र असतं आणि खीर सगळ्यात एक नंबर. म्हणजे कोथरीची जर एकदा खीर तुम्ही खाल्ली दर अमावस्येला कोथरीला कधी तुम्ही चुकणारच नाही हो देवाला यायला. ही कायली भरून खीर असते बघा. आणि बाळूमामाचे सगळे भक्त याचा आनंद घेतात. त्या कमिटीचे खरोखर आभार आणि ह्या कोथरीचे पण खरोखर आभार. कारण मी 3 वाजता 4 वाजता गेलो तरी सुद्धा अन्नछत्र चालू असते. म्हणजे सकाळी गेलेले अन्नछत्र अजून सुद्धा 3 वाजेपर्यंत चालू असते. किती मोठे पण आहे बघा की ह्या गावाचा. या गावामध्ये बाळूमामाच्या भक्तीच्या रंगानं सगळ्यांच्या मनात आनंद ओसडून जात असतो. ही कोथळी आणि ही भक्ती आणि ही लोकांची श्रद्धा लय भारी राव. बाळूमामाच्या नावानं चांगबल. मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघून पुढल्या अमावस्येला नक्की या बाळूमामाला कोथळीला.